संत तिरुवल्लुवर ह्या धड्यामध्ये लेखक चंद्रकांत गावस आपल्याला काय सांगतायत तर संत तिरुवल्लुवर नावाच्या संतांना त्यांच्या जीवनामध्ये झालेला प्रसंग म्हणजे संत तिरुवल्लूकडे एक माणूस म्हणजे एक मुलगा सावकाराचा मुलगा येऊन त्याची खोडी काढण्यासाठी म्हणून तो तिथे जातो आणि मग कशा प्रकारे सुधारतो. संत तिरुवल्लुवर कोणत्या शब्दात त्याला सुधारतात हे या धड्यामध्ये लेखक चंद्रकांत गावस आपल्याला सांगतात. आपण बघूया काय आहे त्या धड्यात, कशा प्रकारे तो सावकाराचा मुलगा सुधारला जातो, तो काय करत होता पूर्वी, मग नंतर कसा होतो, हे इथे आपण बघणार आहोत. तर बघूया. तामिळनाडूमधील एका गावात तिरुवल्लुवर नावाचा एक माणूस राहत होता. कुठला आहे हा संत? तामिळनाडूमधला. तर तामिळनाडूतल्या एका गावामध्ये तो एक संत राहत होता, संत तिरुवल्लुवर नावाचा तो माणूस. मग तो मोठा संत झाला आणि घरी त्याच्या काय काम होतं, कोणता व्यवसाय करायचे ते, तर घरी कापड विणायचे व आठवड्याच्या बाजारात विकायचे असा त्याचा व्यवसाय होता. काय काम करत असे? घरी कपडे शिवायचं किंवा कपडे विणायचं काम म्हणजे कपडे वगैरे शिवायचं काम करायचा आणि मग आठवड्यातनं एकदा त्यांच्या गावात बाजार भरायचा. तर त्या बाजारात तो ते कापड म्हणजे जे कपडे शिवलेले आहेत विणलेले आहेत ते विकायला जायचा. हा त्याच्या घरचा व्यवसाय होता. एकदा काय झालं, असाच तो आठवड्याच्या बाजारात गेला. बाजार भरला होता आणि तो तिथे बाजारात कपडे, खेळणी, खाण्याचे पदार्थ विकण्यासाठी आणले होते. तर तिरुवल्लुवरही कापड विकण्यासाठी बाजारात आला होता. तर बाजारात अशा प्रकारे खूप वस्तू विकायला आणतात, खेळण्या आणतात कोण, खाण्याच्या वस्तू असतात, मग कपडे असतात, भांडी असतात. तर अशा प्रकारच्या खूप काही वस्तू, खूप लोक काही ना काही घेऊन बाजारात बसले होते. तर त्यांच्यात हा तिरुवल्लुवरही आपण जे कपडे घरी विणले होते ते घेऊन तो बाजारात त्या लोकांबरोबर बसला होता. आणि बाजारात तर लोकांची बरीच गर्दी होती. कोणी काही विकण्यासाठी आला होता तर कोणी काही विकत घेण्यासाठी. आपण जातो कधी बाजारात, बघतो लोक कशा प्रकारे विकतायत आणि लोकांची बाकीच्या विकत घेण्यासाठी आलेल्या लोकांची कशा प्रकारे गर्दी असते बाजारात, आपण सगळं काही बघतो. तर त्याचप्रमाणे बाजार भरला होता, लोकांचीही भरपूर गर्दी होती. बाजारात लोक काही ना काही विकत घेण्यासाठी आले होते, कोणी विकण्यासाठी आले होते. पण तरुणांचे एक घोळके मात्र उगीचच बाजारात फिरत होते. घोळके म्हणजे काय, तर एक ग्रुप, काही 5-6 जण तरुण एका घोळक्यात म्हणजे एका ग्रुपमध्ये नुसतेच फिरत होते. काही विकायला आले नव्हते की काही विकत घेत नव्हते, नुसतेच टवाळकेपणाने ते फिरत होते. त्यांच्यामध्ये एक सावकाराचाही एक मुलगा होता. सावकार म्हणजे कोणतरी मोठा बिझनेसमॅन, जसा मोठा कसला तरी धंदा, मग त्याच्याकडे काय पैसा काही कमी नाही. मग पैसा कमी नसल्या कारणाने अशा मुलांना घेऊन तो फिरायचा बरोबर. तर त्यात एक सावकाराचा मुलगा होता. पैशांची मस्ती आणि तारुण्याची रग यामुळे तो कोणाचाही अपमान करायला मागे पुढे पाहत नसे. तर त्याच्या बापाकडे भरपूर पैसा आहे, तरुण आहे मुलगा, कोणीही काही म्हटलं तर उचललं मारलं कानपाट्यात, खोड्या काढायच्या, काहीही मस्ती करायची. कारण काय, जेलमध्ये गेला तर पैसे भरून बाप सोडून आणेल. परंतु त्याचे जे वडील होते ते सुद्धा त्याच्या त्या हट्टापायी हारले होते. त्यांनी सुद्धा त्याला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो मुलगा मात्र सुधारत नव्हता. आणि असं ते 5-6 जणांचं टोळकं, तो ग्रुप, त्यांचा तो घोळका बाजारात फिरत होता. पैसा भरपूर असल्या कारणाने मस्ती करायचा. मग कोणाचाही म्हणजे अगदी कोणाचाही अपमान करायचा. मग तो मागे पुढे पाहत नसे. आपल्यापेक्षा मोठा असू दे, लहान असू दे, तर मग माणूस कसाही असू दे, त्याचा अपमान करायचा. फिरत फिरत ते टोळके तिरुवल्लुवरकडे पोहोचले. तेव्हा त्याच्यातील एक जण सावकाराच्या मुलाला म्हणाला, या माणसाला कधीच राग येत नाही की तो कोणावर चिडत नाही. तुझ्यात हिंमत असेल तर त्याला राग आणून दाखव.
फिरता फिरता जिथे संत तिरुवल्लुवर कपडे विकण्यासाठी बसला होता तिथे ते टोळके पोचले. आणि त्यांच्यातला एक जण मुलगा म्हणाला त्या सावकाराच्या मुलाला की हा जो माणूस आहे त्याला कधीच राग वगैरे काहीही येत नाही आणि कोणी काही म्हटलं तर कोणावर चिडत पण नाही. जर तुझ्यात हिंमत असेल तर तू ह्या माणसाची खोडी काढ, त्याला राग आणून दाखव. असं त्या सावकाराच्या मुलाला त्या बाकीच्या मुलांनी चॅलेंज केले. तर तो काय म्हणतो बघा, याला मी सहज राग आणून दाखवीन. असे म्हणून सावकाराचा मुलगा पुढे झाला. तिरुवल्लुवरने मांडून ठेवलेल्या कपड्यातील एक कापड उचले. त्याने विचारले, याची काय किंमत? काय केलं त्या सावकाराच्या मुलाने? आता आपण विचारतोच की नाही, बाजारात गेल्यानंतर एखादी वस्तू हवी असली तर उचलतो आणि विचारतो ह्याची काय किंमत आहे. तर त्याप्रमाणे त्या सावकाराच्या मुलाने एक कपडा उचलला आणि तिरुवल्लुवरला विचारलं की ह्याची किंमत काय आहे. तर तिरुवल्लुवरने सांगितलं की त्या कपड्याची किंमत 2 रुपये आहे. सावकाराच्या मुलाने काय केलं तर कपडा टर्रकन फाडून त्याचे 2 तुकडे केले व त्यातील एक तुकडा दाखवीत विचारले, याची काय किंमत? तर बघा, संपूर्ण कपडा विचारला, 2 रुपये सांगितलं. मग काय, आता तो त्याला राग आणतो संत तिरुवल्लुवरला. म्हणून आपण असं करतो का? 10 रुपये वस्तूचे सांगितले म्हणून आपल्याला कमी किमतीत हवी असेल किंवा काही असेल म्हणून आपण ती फोडतो, मोडतो आणि मग मागतो का त्याच्याकडे? नाही. तर हा मुलगाच बघा विचित्र. त्या कपड्याचे 2 तुकडे केले आणि एक तुकडा त्याला दाखवला संत तिरुवल्लुवरला आणि विचारलं की आता ह्याची किंमत काय? तर संत तिरुवल्लुवरने सांगितलं की त्याची किंमत शांतपणे म्हणाला तो 1 रुपया. संत तिरुवल्लुवरला राग आला नाही. त्यांनी शांतपणे सांगितलं की त्या कपड्याची किंमत 1 रुपया. पुन्हा त्याचे 2 तुकडे केले आणि विचारले, याची किंमत काय? तर 8 आणे. आपल्याला माहीत आहेत का 8 आणे, 4 आणे? आता दिसत पण नाहीत ते आपल्याला, परंतु पूर्वीच्या आम्ही वगैरे बघितलंय, तुम्हाला माहीत असेल दिसतील कुठे. आता कुठे जर कोणी जपून वगैरे ठेवले असतील तर ते दिसतील. तर 8 आणे तिरुवल्लुवरला म्हणजेच 50 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे झाले. आता 8 आणे म्हणजे 50 पैसे. संत तिरुवल्लुवरने सांगितलं की 8 आणे. तिरुवल्लुवर शांतपणे म्हणाला. त्याच्या आवाजात किंचितही राग नव्हता. कितीही जरी त्या कापडाचे तुकडे केले तरीही संत तिरुवल्लुवरला राग आला नाही. तो जसे तुकडे करायचा, किंमत विचारायचा, त्याबरोबर संत तिरुवल्लुवर त्याची अर्धी किंमत करून सांगायचा. आता मात्र सावकाराचा मुलगा खवळला. त्याने कपड्याच्या चिंध्या केल्या आणि विचारले, आता याची काय किंमत? खवळला म्हणजे काय? चवताळला. त्याला स्वतःचाच राग येऊ लागला. हे काय, ह्याला रागच येत नाही आणि ह्या मुलांनी मला आता चॅलेंज केलेली आहे की तू या माणसाला राग आणूनच दाखव आणि ह्याला तर राग येतच नाही. म्हणून तो स्वतःवरच चिडला आणि त्याने काय केलं तर त्या कपड्याचे बारीक चिंध्या केल्या, बारीक तुकडे केले आणि विचारले, आता याची किंमत काय? म्हणजे काय, ते तुकडे मोजून तो 1-1 पैसा सांगेल असं त्याला वाटलं आणि मग 1-1 पैसा सांगत असताना तिरुवल्लुवरला राग येईल असं त्या सावकाराच्या मुलाला वाटलं. परंतु तिरुवल्लुवर तितक्यात शांतपणे म्हणाला, याची किंमत काहीही नाही. ज्या कपड्याचे बारीक चिंधे केले होते त्या सावकाराच्या मुलाने आणि संत तिरुवल्लुवरला विचारले की ह्या आता चिंध्यांची किंमत काय? तर संत तिरुवल्लुवरने राग न आणता, त्याला राग न येता त्याने तेवढ्याच शांतपणे सांगितलं की ह्या चिंध्यांना किंमत नाही. त्याबरोबर तो विचारतो की का नाही? तर संत तिरुवल्लुवर त्याला शांतपणे सांगतात, समजावून सांगतात, अरे चिंध्यांना काय किंमत असणार? जसं कपड्याचं तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. आता त्या चिंध्यांचा काही फायदाच नाही, काही उपयोगच नाही, तर त्याला किंमत असेल का? नाही. मग तो आता त्याला समजावतो बघा कोणत्या भाषेत. जसं कपड्याचं असतं तसंच माणसाच्या जीवनाचं आहे बघ. जोपर्यंत कपडा आहे तोपर्यंत त्याला किंमत. काय म्हणतो संत तिरुवल्लुवर? आता आपण घालतो ते कपडे,
जोपर्यंत तो शर्ट किंवा ड्रेस असेल, काही असेल, तो पूर्ण आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. आणि मग तो घालून घालून खराब झाला, तो फाटला की त्याला किंमत असते का? आपण तो काढून कुठेही टाकतो, त्याला काहीच किंमत नसते. तर त्याने सांगितलं की जोपर्यंत तो कपडा आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे, त्याच्या चिंध्या झाल्या की त्याला किंमत नाही. तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. तर बघा, क्रोध, अहंकार यासारखी वाईट गुण माणसाचे जीवन फाडून फाडून टाकतात. माणसाला कधी अहंकार म्हणजे मीपणा, गर्विष्ठपणा असू नये, माणसाला खूप राग असू नये. ह्याच्या मुळात मुख्य दोन गोष्टी आहेत: अहंकारपणा, मोठेपणा, गर्विष्ठपणा आणि क्रोध, राग. हे जे दोन वाईट गुण आहेत माणसाचे, ते माणसाचं जीवन एकदम फाडून टाकतात. कारण का, अशा माणसांकडे कोणी जात नाही, कोणी त्यांना काही विचारत नाही, कोणी त्याच्याशी बोलत नाही. कारण काय, विचारायला गेलं तर आपली मोठेपणा आणि काही सांगितलं तर राग येतो, म्हणून कोणी त्याच्या वाट्याला जातच नाही. असे जीवन कवडीमोल, असं तिरुवल्लुवर म्हणाला. कवडीमोल म्हणजे ज्याला काहीही किंमत नाही. तर अशा माणसांचं जीवन म्हणजे त्याला काहीही किंमत नाही, ते कवडीमोल जीवन आहे, असं संत तिरुवल्लुवरने त्या सावकाराच्या मुलाला समजावून सांगितलं. आणि हे सगळं सांगत असताना त्याच्या आवाजात चीड नव्हती की संतापही नव्हता. आणि हे सगळं संत तिरुवल्लुवर त्या सावकाराच्या मुलाला सांगत असताना त्याच्या आवाजात अजिबात राग नव्हता, संताप नव्हता, चिडचिड नव्हती. कारण त्याने माझं कापड फाडलं आहे, त्याला त्याच्यावर ओरडावं असं त्याला कुठेही वाटलं नाही. संत तिरुवल्लुवरला त्याने शांतपणे त्या मुलाला समजावून सांगितलं. त्याचे हे मधाळ शब्द ऐकून सावकाराच्या मुलाचा पारा उतरला म्हणजे नशा उतरली. जो त्याच्यावर राग होता, जी चिडचिड त्याच्या मनात होत होती, कोणालाही काहीही म्हणणे, कोणालाही उलट उत्तरं देणे, हा जो त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता, तो हळूहळू उतरायला लागला. कारण त्याला आता समजलं की मी जर असाच नेहमीच राग इतरांचा वगैरे करत राहिलो, कोणालाही काहीही बोलत राहिलो, तर मला कोणीच किंमत देणार नाही. माझा बाप एवढा मोठा सावकार आहे, तरीही मला कोणी किंमत देणार नाही, हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्याच्या डोक्यावर जे खूळ होतं, मोठेपणाचं, गर्विष्ठपणाचं, जी पैशांची मस्ती होती, रग होती, ती कमी होऊ लागली. आणि तो संत तिरुवल्लुवरला म्हणाला, माझी चूक झाली, तुम्ही माझे आज डोळे उघडलेत. तिरुवल्लुवरचे पाय धरीत सावकाराचा मुलगा म्हणाला. तिरुवल्लुवरच्या तो पाया पडला आणि म्हणाला की आज तुम्ही मला जे काही सांगितलं त्याच्यातनं मला माझे डोळे उघडले, मला माझी चूक समजली. म्हणजे मी नेहमीच इतरांना काही ना काही बोलत असतो, तर असं करू नये. तसं केलं तर माझ्या जीवनाला काहीही किंमत राहणार नाही, हे आज मला समजलं. तर त्याला उठवत तिरुवल्लुवर म्हणाला, माणसाने माणसाप्रमाणे सांभाळावी अशी एकच वस्तू देवाने माणसाला दिली आहे, ती म्हणजे सदाचार. त्याची साथ माणसाने कधीच सोडू नये. सदाचार म्हणजे काय? तर आपले चांगले विचार, आपली चांगली बुद्धी, आपल्या अंगात असलेला चांगलेपणा जो आहे तो आपल्याला देवाने दिलेला आहे. तो सगळ्यातपेक्षा आपल्याला ती गोष्ट प्रिय असली पाहिजे आणि आपण ती कायम स्वरूपी ह्या संसारात, ह्या समाजात असेपर्यंत आपण आपला सदाचार बाळगला पाहिजे, आपण तो सांभाळून ठेवला पाहिजे. आपल्याकडे जे चांगुलपणा आहे, जे चांगले विचार आहेत, ते आपण कधीही घालवू नयेत. तर ते आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. अशी प्राणपणाने, प्राण गेला तरी आपण ती गोष्ट सांभाळावी, अशी ही सदाचार ही एकच गोष्ट आपल्याला देवाने दिलेली आहे. तर तेव्हापासून सावकाराचा मुलगा सुधारला. त्याने दुसऱ्याची खोडी काढायची सोडून दिले. बघा, संत तिरुवल्लुवरच्या 1-2 वाक्यातच सावकाराचा मुलगा सुधारला आणि त्याने मग दुसऱ्यांची खोडी काढणे, त्या वाईट मित्रांची संगत धरणे, सगळं काही सोडून दिलं. आपला मुलगा सुधारला म्हणून सावकाराला आनंदच झाला.
सावकाराने खूप प्रयत्न केले त्याला सुधारण्याचे, परंतु काहीही यश आलं नाही. परंतु संत तिरुवल्लुवरच्या 1-2 वाक्यांनीच तो सुधारला. आणि हे बघून आपला मुलगा सुधारला हे बघून त्या सावकाराला सुद्धा खूप आनंद झाला. ज्याने माझ्या मुलाला सुधारले त्या देव माणसाचे आभार मानले पाहिजेत असे सावकाराला वाटले. एक दिवस सावकार तिरुवल्लुवरला भेटण्यासाठी मुलाला घेऊन त्याच्या घरी गेला. तर ज्या माणसाने माझ्या मुलाला सुधारले त्याला त्याने काय म्हटलं? देव माणूस म्हटला. आणि त्याचे आभार, त्याला धन्यवाद म्हणायला तो स्वतः आपल्या मुलाला घेऊन त्या संत तिरुवल्लुवरच्या घरी गेला. हातमागावर कापड विणीत तिरुवल्लुवर गोड आवाजात ओव्या म्हणत होता. हातमागावर म्हणजे जे कापड विणण्याचं जे मशीन असतं, आपण त्याला चरखा वगैरे म्हणतो. आता ती मशीनं आलेली आहेत कपडे शिवायचे. पूर्वीच्या काळात ते दिसायचे, गांधीजी वगैरे तो चरखा घेऊन बसलेला आहे, तो आपल्याला माहीत आहे. तर तशा प्रकारचा तो चरखा घेऊन तो कपडा विणत बसला होता व विणता विणता आपल्या गोड ओव्या, ज्या छोट्या छोट्या काव्यरचना असतात त्या तो म्हणत होता. तर त्याच्या ओव्या ऐकून सावकार प्रभावित झाला. तो प्रसन्न झाला. सावकार आणि माणूस कापड विणतो आणि एवढ्या चांगल्या ओव्या वगैरे म्हणतो. सावकाराने आपली ओळख करून दिली. त्याने सांगितलं की मी आपली काही ओळख असेल ती सावकार आहे, तुझ्या मुलाला सुधारलंस, त्या मुलाचा मी बाप आहे वगैरे काही त्याची ओळख करून दिली. आणि सांगितलं की तुमच्यामुळे माझा मुलगा सुधारला. असे म्हणून सावकाराने तिरुवल्लुवरचे आभार मानले. सावकार मुलासहित तिरुवल्लुवरच्या घरी काही दिवस राहिला. आता मुलाला घेऊन तो त्याच्या सहवासात राहिला. तिरुवल्लुवर कशा प्रकारे काम करतो, तो कशा प्रकारे वागतो, त्याची वागणूक काय आहे हे दाखवण्यासाठी कदाचित तो राहिला असेल. आणि तिथे राहिल्या कारणाने त्याने काय केलं बघा, ते रोज तिरुवल्लुवरच्या ओव्या ऐकत होते दोघे. म्हणजे त्याची जी काव्यरचना होती त्याच्यात कोणते चांगले विचार आहे, ते काय काय सांगतायत, काय काय बोलतायत त्या ओव्यांतून, ते दोघेही ते ऐकत होते. त्या ओव्या ऐकून सावकाराला वाटले की तिरुवल्लुवरच्या ओव्या हा मोठा खजिना आहे. खजिना माहीत आहे, तर त्याच्या ओव्या ज्या आहेत त्या मोठ्या गुपित आहेत. त्याचं काय केलं पाहिजे, तो सर्वांसमोर उघडा झाला पाहिजे. का तर त्याच्या ओव्या आहेत चांगल्या, पण तो कुठे पोचलेल्या नाही आहेत त्या, तो स्वतःकडेच ठेवतो. ते इतरांपर्यंत पोचले पाहिजे, जेणेकरून आज माझा मुलगा सुधारला. तसेच आणखीन कितीतरी लोक असतील, कितीतरी मुलं असतील ज्यांना खूप सुधारण्याची गरज आहे. आईबाबा कष्ट घेत असतील की माझा मुलगा सुधारावा म्हणून, तर त्यांच्यापर्यंत या ओव्या पोचल्या पाहिजेत असं त्या सावकाराला वाटलं. म्हणून सावकार तिरुवल्लुवरला घेऊन मदुराई येथे भरलेल्या कवी परिषदेत गेला. तिथे कवी परिषद म्हणजे कवी संमेलन, जिथे सगळे कवी यायचे, आपल्या कविता सादर करायचे. तर इथे असं कवी संमेलन भरायचं मदुराई येथे तामिळनाडूत. तर तिथे ते गेले. ही परिषद पांड्य राजे भरवत असत. म्हणजे तो एक राजा होता, पांड्य नावाचा राजा होता. तो ती सभा भरवायचा, कवी परिषद म्हणजे ते कवी संमेलन तो तिथे ऑर्गनाईज करायचा. आणि मग त्यांना बक्षिसं वगैरे द्यायचा, कोणाच्या कविता चांगल्या असतील त्यांना. तर तिथे कवी आपापले काव्यसंग्रह वाचत होते. कवी परिषदेतील पंडित काव्यग्रंथाचा रस ठरवी, त्याप्रमाणे राजा कवीचा यथायोग्य सन्मान करी. एक मोठा पंडित म्हणजे विद्वान, ज्याला कवितेतलं सगळं समजतं, असा एक विद्वान पंडित तिथे होता. तो ठरवायचा की कोणत्या कविता चांगल्या आहेत, कोणाच्या कविता चांगल्या आहेत, कोणाच्या कवितेतनं चांगल्या प्रकारे इतरांना बोध मिळू शकतो, हे तो ठरवायचा. आणि मग राजांना सांगायचा. आणि राजा मग ज्याच्या कोणाच्या कविता चांगल्या असतील त्याचा यथायोग्य म्हणजे व्यवस्थितपणे सन्मान करायचा. त्याला बक्षीस वगैरे जे काही असायचं ते द्यायचं. ठरल्यानुसार कवी परिषदेला सुरुवात झाली. एकेका कवीने आपापला काव्यग्रंथ वाचून दाखविला. शेवटी पाळी आली तिरुवल्लुवरची. तर जे जे कोणी कवी होते ते आपापल्या कविता वाचू लागल्या. आणि सगळ्यात शेवटी कोणाची पाळी आली तर संत तिरुवल्लुवरची. पंडितांनी त्याला प्रश्न विचारला, काव्यशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान यापैकी तुमचा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? आता
कवितांच्या शास्त्रावर आहे, कविता कशा लिहितात, का लिहितात त्याच्याबद्दल आहे, किंवा ज्योतिष सांगणाऱ्या आहेत तुझ्या कविता, किंवा तत्त्वज्ञान म्हणजे इतरांना समजावून सांगायचं, वेगवेगळी मोठमोठी भाषणं द्यायची, तत्त्वज्ञान वगैरे म्हणतो आपण बघा की इतरांना सांगायचं की असं कर तसं कर, समजावून सांगायचं, सुधारायचं. तुझं कविता कशावर आहे, यापैकी कोणता विषय आहे तुझ्या कवितांचा? तर त्याने काय केलं, तर ह्याच्याबद्दल काहीही न बोलता त्याने आपली एक एक ओवी वाचायला सुरुवात केली. सारी सभा ओव्या ऐकून चकित झाली. तर त्याच्या साऱ्याच कविता, साऱ्याच ओव्या ज्या होत्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. त्याच्यातनं इतरांना भरपूर बोध मिळायचा. तो कविता वाचत होता, तो आपल्या ओव्या वाचत होता आणि लोक आश्चर्यचकित जाऊन ऐकत होती. पंडित म्हणाले, खरोखरच हा जीवनाचा महान काव्यग्रंथ आहे. बघा, त्यांच्या काव्यामध्ये, त्यांच्या ओव्यामध्ये काय मिळालं त्यांना? त्यांच्या काव्याला महान काव्यग्रंथ असे म्हटलं आहे त्यांनी. कारण का? जीवनाचा महान काव्यग्रंथ. कारण जीवनात आपण कोणत्या प्रकारे कोणत्या गोष्टी करू शकतो, आपलं जीवन चांगलं कसं प्रकारे आपण घडवू शकतो, आपण सन्मार्गाने चांगल्या मार्गाने कशा प्रकारे जाऊ शकतो, हे त्यांच्या कवितातनं त्यांनी ऐकलं. आणि पंडितांनी राजांना सांगितलं की हा जो आहे काव्यग्रंथ तो त्यांचा महान काव्यग्रंथ असा आपण समजावा. तिरुवल्लुवरने तो लिहिला. त्याच्या ओव्या ज्या होत्या तो गातच होता, लिहून काढत नव्हता. आणि त्याने तसं थोड्या काही फार लिहिल्या होत्या, त्याने वाचून दाखविल्या, त्याने म्हणून दाखविल्या. आणि मग त्याने काय केलं, तर त्या सगळ्या ओव्या लिहून काढल्या आणि त्याचा एक ग्रंथ तयार केला. आणि त्या ग्रंथाचे नाव काय ठेवले, तर तिरुकुरल असं त्यांच्या त्या काव्यग्रंथाला नाव दिलं गेलं. त्यांनी ज्या छंदात ओव्या लिहिल्या त्याला तामिळ भाषेत कुरल असं म्हणतात. त्यांचा जो छंद होता, म्हणजे छंद काय होता की इतरांना सांगायचं, चांगले चांगले गुण द्यायचे, इतरांना चांगल्या प्रकारे समजवायचं, हा त्यांचा छंद होता. ओव्या लिहायच्या चांगल्या प्रकारे. तर त्याला, त्यांच्या छंदाला तामिळ भाषेमध्ये कुरल असं म्हणतात. आणि मग त्यांचं नाव काय, तिरुवल्लुवर. म्हणून त्यांच्या काव्यग्रंथाला नाव काय दिलं, तिरुकुरल असं नाव देऊन टाकलं त्यांच्या त्या काव्यग्रंथाला. आणि पुढे बघा लेखक काय सांगताय, तिरुवल्लुवरला जाऊन आज 1000 वर्ष झाली. माहीत नाहीत आपल्याला ते कोण आहे, आता कळतं संत तिरुवल्लुवर म्हणून कोणीतरी होते. पण ते सांगतात की आज ते जाऊन 1000 वर्ष झाली, तरीही त्यांच्या तिरुकुरलची संस्कृत, तेलुगू, मल्याळी, मराठी, उर्दू इत्यादी भारतीय भाषांत आणि इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, सिंहली आदी विदेशी भाषांत भाषांतरे झाली आहे. तामिळ भाषेमध्ये जे तिरुकुरल होतं त्यांचं ओव्यांचं, ते आज वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसिद्ध आहे. आणि सगळ्या देशामध्ये त्यांचा तो जो काव्यग्रंथ आहे तो पोचलेला आहे. आपण लायब्ररीमध्ये वगैरे गेलो तर आपल्याला सहज भेटू शकतं संत तिरुवल्लुवरच्या ओव्यांचा तो काव्यग्रंथ जो आहे. असं जर त्या लायब्ररियनला सांगितलं मला जरा द्या वाचायचा आहे, तर ते देऊ शकतात. आपण वाचून बघायचं आहे त्याच्यात काय आहे आणि कशा प्रकारे तो सुद्धा आपल्याही जीवनात काही बदल घडू शकतो का, तर आपण बघायचं आहे. तर अशा प्रकारे हा संत तिरुवल्लुवर त्या एका मुलाला सुधारला कसा तो प्रसंग या इथे लेखक चंद्रकांत गावस यांनी आपल्याला सांगितले. म्हणजे आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, तर आपल्याकडे जे चांगले विचार आहे ते आपण कधीही वाईट होऊ देता कामा नये. आपण कधीही वाईट मार्गाला लागू नये, सत्मार्गाने चांगल्या मार्गाने चालावे, ही शिकवण आपल्याला ह्या धड्यातनं मिळते. जर काही धड्यातलं समजलं नसेल तर मला विचारा, सांगा. मग तुम्हाला हे प्रश्न तर मी दिलेली आहेत, माहीत नाही मला, सांगा एकदा मला दिलीत की नाही. ते शब्दार्थ लिहायचे आहेत तुम्हाला, टीप लिहायची गरज नाही. हे शब्दार्थ जे आहेत ते लिहून काढा. आणि मग इथे वाक्प्रचार आहे. पारा उतरणे, राग कमी होणे, डोळे उघडणे, त्याची चूक कळून येणे, हे दोन्हीही वाक्प्रचार लिहून अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. आणि मग प्रश्नोत्तरं लिहून काढायची आहेत.
परत एकदा सांगते, जर एखादा शब्द, काही वाक्य वगैरे जर काही समजलं नसेल तर प्लीज मला सांगा.